कार्यक्रमात हल्ला करणारा संशयित हल्लेखोर अटकेत. हल्ल्याआधीच हल्लेखोर हॉटेलमध्ये राहत असल्याचं तपासातून समोर. हल्लेखोर शिक्षक असून गेम डेव्हलपर असल्याची माहिती. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी सुद्धा ठार झाल्याची चर्चा. इराणनं प्रदर्शित केलेल्या शहीदांच्या पोस्टरमध्ये मुज्तबा यांचाही फोटो. अद्याप अधिकृत घोषणा नाही. राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होण्याची शक्यता. परदेशी समितीच्या अहवालाची माहिती एबीपी माझाच्या हाती. जून आधीच कर्जमाफी होण्याचा अंदाज. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींकडून माफी. वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं धीरेंद्र शास्त्रींचं स्पष्टीकरण. मन दुखावल्यास दिलगिरी व्यक्त. मुंबई पुणे मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी. मिसिंग लिंकमुळे टोल वाढणार नाही शिंदेंची घोषणा. तर अपघातांचं प्रमाणही घटेल शिंदेंचा दावा. सीए ललित पोफळेंची खरातकडून कोट्यवधींची फसवणूक. पोफळेंनी सापळा रचून खरातच्या फार्म हाऊसवर पाठवला आचारी. आचार्याकडून खरातच्या काळ्या कारनाम्याची पोलखोल. विदर्भात अमरावती आणि वर्ध्यात उन्हाचा पारा 46 अंशांवर तर अकोल्यात 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. असह्य उकाड्यानं नागरिक हैराण. भर दुपारी घराबाहेर पडणं टाळा. प्रशासनाकडून आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.